यांना देखील धन्यवाद। ज्यांनी ही टूर्नामेंट यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेले आहे स्थानिक परिसरातील रहिवासी यांना देखील लाख लाख धन्यवाद। आता राहिली ही चालू आहे 42वी चालू आहे। साईनाथ बीपीएल आणि आशा निकेतन चालू आहे। आशा निकेतन लवकरात लवकर सामना सुरू करावा। अजून 3 मॅच आहेत। किती वाजले? काय कसं काय क्वालिफायर वेळ जास्त घालू नका अंदाजे हे करा। हॅलो, सामना क्रमांक 43 ब्राह्मणदेव डिस्ट्रॉयर्स वर्सेस स्वामी 11। कॅप्टननी कृपया टॉस उडून घेणे, स्टेज जवळ येणे। स्वामी 11 कॅप्टन स्टेज जवळ येणे। या ठिकाणी पहिल्या षटका अखेर साईनाथ क्रिकेट क्लबच्या बिनबाद 7 धावा झालेल्या आहेत। सुरू असलेला सामना साईनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध आशा निकेतन। या दोघांचे ना ब्राह्मणदेव डिस्ट्रॉयर्स आणि स्वामी 11। साईनाथ क्रिकेट क्लब या संघाला पहिला धक्का, 1 गडी बाद 8 धावा। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण साईनाथ क्रिकेट क्लब 2 षटका अखेर 1 गडी बाद 9 धावा झालेल्या आहेत। 9 धावा। सुरू असलेला सामना साईनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध आशा निकेतन। साईनाथ क्रिकेट क्लब 1 गडी बाद 9 धावा। 9 या ठिकाणी सुरू असलेला सामना साईनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध आशा निकेतन।
साईनाथ क्रिकेट क्लबने फलंदाजी करून या ठिकाणी 12 चेंडूत 17 धावांचं आव्हान आशा निकेतन संघासमोर ठेवलेलं आहे. 17 धावांचं आव्हान आशा निकेतन समोर आहे. सुरू असलेला सामना साईनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध आशा निकेतन. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. 12 चेंडूत विजयासाठी 17 धावांची गरज. सेमीफायनलकडे मार्गक्रमण करत असताना प्रत्येक संघ विजयी लक्ष ठेवतोय. दोन्हीही या स्थानिक विभागातील मातब्बर संघ साईनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध आशा निकेतन. 12 चेंडूत विजयासाठी 17 धावांची गरज. एक मॅच वाढते. एक 4 2 3 त्या हिशोबाने 4 2 3 जे काय तसं डिसाईड करून एक मॅच वाढली तरी 30 ते 35 मिनिट आणि नखरे असणार त्यामुळे जरा काय ते पटकन डिसिजन 3 मॅच कसं होती त्या हिशोबाने. या ठिकाणी आशा निकेतन संघाला पहिला धक्का. पंचप्रमुख पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद 1 धाव झालेली आहे. अद्यापही विजयासाठी उर्वरित 2 षटकांमध्ये 16 धावांची गरज आशा निकेतन संघाला. पाण्याची बाटली आणल्या घरची. यांचा झालाय ना टॉस काय अजून 3 मॅच आहेत. 3 मॅच किती वाढले 9 पर्यंत आजकाल लागणार 9 हा अर्धा तास थोडंफार चालून जाईल 10:15 10:30 पण 11-11 नाही वाढले पाहिजे 10:30 पण एक अर्धा तास स्ट्रेच करू शकतो. अतिशय सुंदर असा हा चौकार. 2 षटका अखेर 3 गडी बाद आशा निकेतन संघाच्या 9 धावा झालेल्या आहेत. विजयी 17 धावांचं आव्हान साईनाथ क्रिकेट क्लब संघाने त्यांच्या समोर ठेवलं होतं. दुसऱ्या षटका अखेर 3 गडी बाद 9 धावा झालेल्या आहेत. 9 3
आशा निकेतन संघाचा हा फलंदाज दुर्दैवीरित्या धावचीत झालेला आहे. 4 गडी बाद 9 धावा आशा निकेतन संघ. विजयासाठी अद्यापही 8 धावांची गरज. अत्यंत सुंदर असा हा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. आशा निकेतन संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद 14 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू 3 धावा. अत्यंत अटीतटीचा सामना. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. साईनाथ क्रिकेट क्लब विरुद्ध आशा निकेतन ह्या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. आणि या ठिकाणी दुर्दैवीरित्या अंपायर्स लवकरात लवकर सामना सुरू करावा. वेळेअभावी आपल्याला पंचप्रमुख राकेशजी आपण आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी